तुम्ही स्वतःला आपण कोणीतरी आहोत असे समजून घेतले आहे. तुम्ही काहीही नाही हे आधी लक्षात घ्या. निसर्गदत्त महाराज. ज्यांना कोणाला स्वतःचं सत्य स्वरूप जाणायचं आहे त्यांच्यासाठी निसर्गदत्त महाराज जे प्रवचन देत असत त्यातले हे वाक्य आहे. त्यामुळे ते म्हणतायत तुम्ही स्वतःला कोणीतरी आहोत असे समजून घेतले आहे. आता आपल्यासारख्या सामान्य माणूस काय म्हणेल, अहो महाराज आम्ही कोणीतरी आहोत हे समजायलाच हवं ना आम्ही, त्याशिवाय आमचं व्यवहार कसे चालणार. किंबहुना लहानपणापासून आपल्याला तू कोण आहेस हेच सांगितलं जातं ना. आपलं नाव गाव आपली आयडेंटिटी दिली जाते आणि ती योग्य पण आहे व्यवहारात. म्हणून व्यवहाराचे नियम कुठेही इथे परमार्थात लागू पडत नाही. ते आपल्याला निसर्गदत्त महाराज सांगतात. कुठलेही संत असं सांगत नाहीत की तुमची व्यवहारातली ओळख विसरा, तुमची कर्तव्य कर्म विसरा, असे कुठलेही संत सांगत नाहीत. किंबहुना त्या सर्वात राहूनच, व्यवहारात राहूनच, स्वार्थात राहूनच परमार्थ समजायला हवा. माझ्या जन्माचा उद्देश काय आहे, मी नक्की कोण आहे, हे जन्ममृत्यूचं रहस्य काय आहे, ह्याचा कोण आहे कंट्रोलर. आणि संत म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस किंवा तूच तो आहेस परब्रह्म तत्व, अहम ब्रह्मास्मी. असं कसं, हे कसं काय शक्य आहे. आणि जे असं अहम ब्रह्मास्मी मीच मोठा समजतात व्यवहारात, त्यांना आपण अहंकारी म्हणतो, हसतो, म्हणतो ह्यांना वाटतं की तेच सर्वे सर्व आहेत, त्यांच्या घरात त्यांचंच राज्य चालतं, दुसऱ्या कोणाला मत नाही, असं वगैरे आपण व्यवहारात टीका करतो, निंदा करतो की असं नाही बरोबर, थोडं सगळ्यांना फ्रीडम दिला पाहिजे. म्हणजे व्यवहारातलं गणित, व्यवहारातले नियम वेगळे आणि परम अर्थ शोधणाऱ्या मार्गात जे चालू पडले, जे चालत आहेत, जे मार्गक्रमण करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी मार्गदर्शन देताना त्यांनी जे प्रवचन दिलंय, सांगितलंय, त्यातले हे शब्द आहेत की मुळात तुम्ही स्वतःला कोणीतरी आहात असे समजून घेतले आहे. तुम्ही काहीही नाही हे आधी लक्षात घ्या. अगदी साधं उदाहरण आपण घेऊ. आपल्या भारतीय समाजशास्त्राप्रमाणे किंबहुना जगात पण आहे तसंच, भारतीय आपल्या आपण ज्या ह्याच्यात वाढलोय, मोठे झालोय, आपल्याला काय सांगितलं जातं. स्त्रियांच्या बाबतीत आपण उदाहरण घेऊ, पटकन समजेल व्यवहारातलं, की आता जेव्हा स्त्री लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते आपल्या भारतीय समाजाप्रमाणे, तेव्हा तिची मागची आयडेंटिटी ती पूर्ण विसरणं असं अपेक्षित आहे. म्हणजे नावसुद्धा तिचं बदलतं आपल्याकडे. इवन फर्स्ट नेम स्वतःचं बदलतं, वडिलांच्या जागी नवऱ्याचं येतं आणि सरनेमही बदलतं. म्हणजे नावापासूनच तिची ओळख बदलते. ती कुमारिकाची विवाहित स्त्रीमध्ये तिचं एका रात्रीत तिला, म्हणजे काल ती कुमारिका होती आणि आज ती विवाहित स्त्री लग्न झाल्यावर, एका रात्रीत तिचं स्टेटस बदलतं. ती मनाने तशी झाली की नाही माहीत नाही, पण तिचं बाह्य स्वरूप लगेच बदलतं. ती कालपर्यंत माहेरी ताई असते, कोणाची छान सोनू असते, ती आज लगेच तिथे माहेरी असलेलं स्वरूप बदलून आज इथे माहेरी मुलगी असते, इथे लगेच सूनबाई होते, कोणाची काकी मामी आणि बायको आणि पुढे आई. तिच्या सर्व नातेसंबंधांच्या इव्हन संबोधनात बदल होतो आणि नातेसंबंध बदलतात. आणि जेव्हा तिला हे सगळं जमत नाही गणित, तिला असं काहीतरी फेल्युअर आल्यासारखं वाटतं की मला सासरी जमत नाही, आणि ती आपल्या भारतीय हिंदू शास्त्राप्रमाणे जेव्हा माहेरी येऊन आईला सांगते तेव्हा आई हाच सल्ला देते की आता तू इथे कोणी नाही आहेस, इथे मी तुझं ऐकून घेईन सगळं, पण तुला तिथेच नांदायला जायला हवं आहे, तुझा संसार नीट चालायला हवं, तर तू लक्षात घे तू माहेरची कोणी नाही आहेस.
इथे तुला आम्ही खूप कौतुक केलं आणि तिथे बरोबर विरुद्ध नावं ठेवतात की तुला काहीच येत नाही, किंवा म्हणजे प्रतिकूल शेरे मिळतात, प्रतिकूल रिमार्क्स. आणि माहेरी एकदम लाडाकोडात वाढलेली आणि सासरी एकदम प्रतिकूल. तेव्हा आई काय सांगते तिला, की हो हळूहळू तुला जमेल, करेल, होईल, शांत हो. आता तुला तिकडचीच होऊन राहायचं आहे. तू सगळं जेवण छान शिकून गेलेस, तू करतेस, पण त्यांना आवडत नाही म्हणून ते समजा जेवणाच्या बाबतीत प्रतिकूल शेरे देतात. काही हरकत नाही. तू लक्षात घे की तू नवीन अध्याय तुझ्या आयुष्यात चालू झाला आहे. तू मागची कोणीच नाही आहेस. तू हळूहळू त्यांच्या पद्धती समजावून घे. हळूहळू तुझ्या पद्धती म्हणजे आपल्या इकडच्या पद्धती आणि तिकडच्या पद्धतीमध्ये सामंजस्य येईल. काहीतरी मधला पॉईंट येईल आणि हळूहळू तुला ते पदार्थ जमतील, जमायला लागतील आणि त्यांना आवडायलाही लागतील. हॅव पेशन्स. थांब थोडा वेळ, धीर धर. पण माहेरी कौतुक होत होतं म्हणून सासरी होईल असं नाही. असं आपल्या सामान्यपणे आपल्या हिंदू शास्त्राप्रमाणे आपल्या भारतात असं सांगितलं जातं घरोघरी, की नाही आता तुझं तिथेच नांदायचं आहे, तुला तिथेच राहायचं आहे. ती माणसं चांगली आहेत, थोडंफार फरक येतो आहे. तो तर माहेरी पण येत होता. नाही तू कोणीतरी आहे, आता हे मान्य आहे, तू एक व्यक्ती आहेस, त्यांनी त्याचा आदर करायला हवा, पण होईल हळूहळू. तू त्याच्यासाठी माहेरची प्रतिमा आत्ता तरी तात्पुरती पुसून टाक मनातली. बाकी तुझं शिक्षण आहे तेच राहणार आहे, नोकरी, शिक्षण, ती आयडेंटिटी सगळी राहणार आहे. प्रश्न आहे की माहेरचं कौतुकाचा वर्षाव आणि सासरी एकदम तटस्थ स्तब्धता, अजिबात कौतुक नाही. ह्यात जो डिफरन्स आहे ना, तो आई समजून सांगते की तू माहेरची जी कोण आहेस ती नाही आहेस. आता तू तिथे सासूरवाशीण आहेस, सुनबाई आहेस. हळूहळू तुला हे जमेल. त्यांच्या पद्धती, त्यांच्या चालीरीती, त्यांचे स्वभाव हळूहळू तू अकॉमोडेट करून घेशील, तेही तुला करतील. तोवर तो वेळ जायला हवं, तोवर तू समजून चाल की तू जी माहेरी कोणीतरी होतेस ते आता नव्याने तू तिकडे त्या घरात गेलेली आहेस. तुझा नवीन रोल चालू झाला आहे आणि माहेरचं तू काहीही नाही आहेस, माहेरचं नावही तुझं नाही आहे आता. त्यामुळे उर्वरित आयुष्य तुला त्यांच्याजवळ राहायचं असेल, राहायला हवं आहे, तर तुला त्यांचं हळूहळू होईल सगळं. आई पण त्यातनं गेलेली असते. एकदम कसं काय, एक झाड एका बागेतनं काढून दुसऱ्या बागेत लावून त्याला काहीतरी वेळ द्यायला हवा. त्या झाडाला त्याची पाळं मुळं त्या जमिनीत जाऊन त्या झाडाला घट्ट धरून ते झाडाचे पुन्हा वृद्धी होण्यासाठी जो वेळ द्यायला हवा, त्यासाठी जणू काही त्या झाडांनी, त्या वृक्षांनी, त्या छोट्या रोपट्यांनी पूर्वीच्या बागेचं स्मरण न करता आता ज्या बागेत आपल्याला लावलं आहे, जो माळी आपलं खतपाणी करतो आहे, आपल्याला पाणी घालतो आहे, तिथे वेगळ्याच तऱ्हेची आजूबाजूला झाडं आहेत जी त्या बागेत नव्हती. त्यांच्याशी जणू काही साहचर्य, समजूतदारपणा, सामंजस्य करून हळूहळू त्या रोपट्याची, त्या झाडाचीही वाढ व्हायला लागते. तेही छान तरारून मोठं होतं. त्यालाही फळं फुलं येतात, सावली देतं. अगदी तसंच आहे. हे आपण असं निसर्गात बघतो. माणसांचं तसंच आहे. आणि म्हणून जसं आपण व्यवहारात हे एखाद्या सासरी गेलेल्या मुलीच्या बाबतीत म्हणतो की हो हो होईल, आधी तू इकडची ओळख विसरून जा, सारखं माहेरचं सांगत बसू नको, माझ्या माहेरी असं नाही, माझ्या माहेरी तसं. हो हो, ते बरोबर आहे. जरी सत्य असलं आणि ते तिथे नसलं, तिथली वेगळ्या पद्धती असल्या, तरी आता तू तिथल्याच पद्धतीचा अभ्यास करून त्याच रिअल लाईफमध्ये घ्यायला पाहिजे. त्यामुळे जणू काही व्यवहारात तू माहेरची कोणी नाही आहेस, काहीच नाही आहेस. तुझे सासरीचा नवीन रोल चालू झाला आहे नावासह, हे लक्षात घे. हे जसं व्यवहारात आपल्याला आईवडील समजवतात, आपल्या भारतीय शास्त्रानुसार, समाजशास्त्र, आपलं भारतीय कुटुंबशास्त्र, अगदी तसंच आपल्याला परमार्थात निसर्गदत्त महाराज सांगतात की तुम्ही स्वतःला आपण कोणतरी आहोत असे समजून चाललं आहे. हो, कारण आपल्याला आपण एक व्यक्ती आहोत, माणूस आहोत, आपलं हे नाव आहे, आपण स्त्री आहे, पुरुष आहे,
हळूहळू शिक्षण घ्यायला लागतो, मग आपल्याला डिग्र्या येतात, त्याचं कौतुक होतं. काही वेळा त्याचा अहंकारात रूपांतर होतं, कारण वेगळी डिग्री किंवा पहिले आलो किंवा त्यामुळे चांगली नोकरी मिळाली, चांगला पगार, आणि ती अहंकाराची पाळंमुळं रुजायला लागतात, घट्ट व्हायला लागतात आणि तुम्ही कोणीतरी आहोत असं समजायला लागतं. व्यवहारात ते आवश्यकच आहे, म्हणजे अहंकार आवश्यक नाही आहे, पण तुम्हाला तुमची प्रगती करायला तुम्ही मुळात काहीतरी समजूनच, काहीतरी तत्वांवर, काही प्रणालीवर काम करायलाच हवं, की हे शिक्षण घेतलं तर मला ह्याचा फायदा होईल, माझं आयुष्य चांगलं बनवायला, मला नोकरी, इन्कम, म्हणजे मग माझ्या घरच्यांना मी चांगलं देईन, सगळं सुख, घरदार, कपडा, दागिना, कुटुंब यांचं भलं होईल, हे सगळं व्हायलाच पाहिजे. त्यासाठी बाह्य आयडेंटिटी निर्माण करणं आवश्यक आहे, पण त्याच वेळे तुमची अंतरातली आयडेंटिटी जी आहे, सत्यस्वरूप, ह्या सर्वांपासून परे, अहंकाररहित, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, ऊर्जावान, प्रकाशवान, शांततामय, आनंदमय, निखळ प्रेम करणार असं जे सत्यस्वरूप आहे तुमचं, ते कशाला विसरायला पाहिजे. आणि ते फक्त आणि फक्त मनुष्य जन्मातच तुम्ही करू शकता. आणि मग ते कसं लक्षात ठेवायचं, ह्याच्यासाठी ते निसर्गदत्त महाराजांकडे येत असत, या प्रश्नाचा शोध घेत. त्यांच्यासाठी ते सांगतायत की तुम्ही काही नाही हे लक्षात घ्या. पहिलंच आहे बघा, त्यांचं पहिलंच प्रिन्सिपल आहे, काही नाही. तुम्ही कोणी नाही, तुम्ही कधीच नव्हता. आपण म्हणू कधीच नव्हतो, अहो आत्ता तर आम्ही अमुक अमुक साली जन्मलो. ते सगळी बाह्य ओळख आहे. ज्यांना आपली अंतर ओळख हवी आहे, आपली सच्ची खरी ओळख, देहाच्या पलीकडे असलेली, देह पडला, देह मृत्यू पावला तरी जी सतत असते, अशी ती ओळख, ती पाहिजे. आणि ती करून देहात असतानाच करून घ्यावी लागते, मृत्यू यायच्या आत. आणि ती फक्त आणि फक्त मनुष्य जन्मात करू शकता. म्हणून ते पहिलाच धडा देत आहेत. पहिलंच जणू काही कॉलेजला जावं, लेक्चरचं पहिलंच वाक्य असावं, तसं आपण त्यांच्याकडे जाऊन बसलो आहे हे ज्ञान घ्यायला. आणि ते सांगतात की तुम्ही कोणी नाही आहात, काहीतरी स्वतःला समजू नका. ते बाह्यात आहे, व्यवहारात ते सगळं खरं आहे. अंतरात आपण सर्व समान आहोत, समान ऊर्जेचे, समान क्वालिटीचे. असं काही मुंगीत छोटा आणि हत्तीत मोठा, बलाढ्य आत्माराम असं नाही आहे. सर्वकडे सारखा, समान, आपपरभाव नसलेला, विषमता नसलेला, समता असलेला, समान ऊर्जेचा तो परमात्मा स्वरूप, तो आत्माराम सगळीकडे सारखा आहे. इवन जड चैतन्य, जडात इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये पण तो आहे, कारण ती तशी सांधून राहायची जी बाइंडिंग फॅक्टर आहे ते चैतन्य आहे. जड चैतन्य म्हणतात त्याला. डोंगर डोंगराप्रमाणेच दिसतो आणि सुंदर दिसतो, तो चैतन्य आहे. त्याच्यात ते जड चैतन्य आहे. ते जेव्हा चैतन्य कमी व्हायला लागतं तेव्हा आपण म्हणतो पण हा डोंगर पूर्वी खूप मोठा होता, आता तो कोसळायला लागला. जड चैतन्य. फर्निचर सारखं राहतं कित्येक वर्ष, त्याचा बाइंडिंग फॅक्टर चैतन्य आहे. कालांतराने ते जुनं व्हायला लागतं. आपण म्हणतो पण आता हे भंगारात टाकायला हवं, हे गंज चढायला लागलं आहे किंवा हे मोडायला लागलं आहे, चैतन्य कमी होतं. त्याचंसुद्धा लाईफ आहे बघा. फर्निचरला आपण ते डिसमॅन्टल करतो किंवा देऊन टाकतो आणि नवीन रिप्लेस करतो, त्यातलं चैतन्य जातं. अगदी तसंच आहे आपलं शरीर पण कालांतराने मृत पावतं, डेथ येते शरीराला, चैतन्य निघून जातं, त्याला डेथ म्हणतात. मग हे जे चैतन्य स्वरूप, परमात्मा स्वरूप आहे, त्याचं शरीर असतानाच, आपण लाईव्ह असतानाच अनुभव घ्यायला हवा आहे. म्हणून त्याच्या धड्याचा, त्या शिक्षणाचा पहिलाच धडा किंवा पहिलंच वाक्य जणू काही ते आपल्याला सांगतायत की तुम्ही कोणीच नाही आहात, काहीच नाही आहे, हे लक्षात घ्या. बाहेर व्यवहारात आहात, अंतरात कोण आहात? प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप. आणि त्याला आपण जोड देऊया, अहंकार रहित परमात्मा स्वरूप. हो, नाही तर त्याचाही आपल्याला अहंकार व्हायचा
की मला माझं आत्मज्ञान झालं आहे, मी कोण आहे, म्हणजे झालं. काहीच अर्थ नाही मग त्याला परत. कारण परमात्मा म्हणजे ह्या सर्व गुण दुर्गुण ह्याच्या पलीकडे असलेलं, गुणांच्या पलीकडे ते परमात्मा स्वरूप आहे. त्यामुळे हे समजण्यासाठी हा जणू काही आज पहिलं वाक्य, पहिला मंत्र दिलाय त्यांनी, की कोणीच नाही, आपण काहीही नाही. ह्याचीच आपण आज घोकमपट्टी करूया. बाहेरचे सर्व व्यवहार तसेच करूया, उत्तम तऱ्हेने करूया. रादर अजून फ्रीडम असं एक प्रकारे हलके फुलकेपणा यायला लागतो प्रत्येक कार्य करताना बाहेरचं. कारण असं वाटतं हे ह्या रोल पुरतं आहे. मी कोणीच नाही आहे, काहीच नाही आहे, कधीच नव्हतं. ते चैतन्य स्वरूप सततच आहे. त्यामुळे त्याला काळाचं बंधन नाही. त्यामुळे मी सततच आहे. अंतरातलं चैतन्य. बाहेरचं ठीक आहे माझं स्वरूप, ते आज आहे आणि उद्या नाही. इतका हलकेपणा फुलकेपणा येतो आणि एकदम असा फ्रीडम काहीतरी जाणवायला लागतो, येतो अनुभव असा. आपण ते म्हणून लक्षात ठेवूया, सतत लक्षात ठेवूया. निदान 24 तास तरी आपण पुनश्च उद्या त्यांचा प्रवचन श्रवण करू किंवा वाचू, त्याच्यापर्यंत तरी आपण हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. हा परम अर्थ जाणायच्या मार्गात की मी कोणीच नाही, मी कधीच नव्हतो. आपल्याला हे जमू दे. तथास्तु.